हॅपी बर्थडे. या सरप्राईजची प्लॅनिंग बाबा आणि मी ऑलमोस्ट 1 महिना झाला करतोय. ॲक्च्युली ही पार्टी जी आहे ना ती माझ्या डोक्यामध्ये मी ताशकंदला असताना आली होती आणि माझ्या मुलींशी बोलत असताना मी दोघांना हे बोलून दाखवलं होतं की आपल्याला ही अशी सरप्राईज पार्टी करायची. मेन गंमत तेव्हा यायला लागली जेव्हा आईच्या डोक्यामध्ये सुरू झालं की तिला तिच्या बर्थडेला काय करायचं आणि इतके सगळे ऑप्शन्स निघत होते. फॉर एक्झाम्पल तिला तिच्या मैत्रिणींबरोबर 1 डे ट्रिपला कुठेतरी जायचं होतं किंवा ती म्हणाली की आज 11 ऑक्टोबर आईचा वाढदिवस असतो, माझा 9 ऑक्टोबरला असतो. तर आईचं असं म्हणणं होतं 9 ऑक्टोबरला मी मुंबईत येते, मग 10 आणि 11 ऑक्टोबरला आपण छान लोणावळ्याला 2 दिवस राहूया आणि ये. म्हटलं नाही एवढं काही नाही करायचं आहे, कारण माझं आणि बाबांचं सगळं प्लॅनिंग करून झालं होतं. प्रश्न एवढाच होता की तिला या व्हेन्यूच्या ठिकाणी आणायचं कसं आणि ते आणण्यासाठी मग श्रुतीने तिच्या मित्राचा आणि त्याच्या मित्राच्या आईचा वाढदिवस आणि हिचा वाढदिवस एकाच दिवशी असल्यामुळे ते साधून आलं आणि तिने ते सांगितल्यामुळे ती तरीसुद्धा म्हणत होती तिच्या आईच्या वाढदिवसाला मी कशाला जायला पाहिजे. पण हे सगळं होत असताना सुद्धा संभव तिला कन्व्हिन्स करून श्रुती इथे घेऊन आली. आणि जेव्हा ती आत आली आणि त्याच्यावर चेहऱ्यावरचा जो आनंद आम्हाला बघायला मिळाला दॅट वॉज प्राइसलेस. आणि तो आनंद बघितला ते श्रुतीने आणि प्रकाशने घेतलेल्या कष्टाचं चीज झालं असं आम्हाला ते जाणवलं. अँड वी ऑल वेअर हॅपी सेलिब्रेटिंग हर 60th बर्थडे टुडे. श्रुतीने आणि प्रकाशने मला आज खूप मोठं माझ्या 60th बर्थडेला सरप्राईज दिलेलं आहे. माझ्या जवळच्या मैत्रिणी, भाऊ, माझ्या नातेवाईक सगळ्यांना त्यांनी पुण्यात राहणाऱ्या सगळ्यांना बोलवलं होतं. I thank everybody for coming for the surprise party and I had a lot of fun and enjoyed a lot.